नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या कल्चर करी स्पेशलमध्ये सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, तुम्हाला आठवतं का लहानपणी म्हणजे शाळेत असताना आपल्याला निबंध नावाचा एक तास होता. म्हणजे त्याला एक 15 वगैरे मार्क मिळायचे. मला आठवतंय आमच्या लहानपणी म्हणजे माझ्या शाळेत मराठीच्या शिक्षिकेने आम्हाला निबंध लिहायला सांगितला होता आणि अट फक्त एकच होती की आत्मवृत्त पाहिजे. आणि माझं कसं आहे, माझे ना पाय अगदी पाळण्यात असताना दिसले होते. आत्ता सुद्धा पाय तर आत्ता जाऊ दे. तर काय होतं की आत्मवृत्त म्हटलं माझा म्हणजे अगदी डाव्या हाताचं मळ काय मला बोलता येतं ना, मी खूप बोलतो, त्यामुळे माझ्या डोक्यात खूप विचार असतात, त्यामुळे मला लिहायला सुद्धा बरं पडतं. आणि झालं काय होतं, त्यावेळी ना श्रावण होतं, त्यामुळे मी खूप दिवस ना पापलेट खाल्लं नव्हतं. मग मी ठरवलं की पापलेट माशाचं आत्मवृत्त लिहायचं. आणि असं इनोव्हेटिव्ह लिहिलं ना, यावर हाय असं दिलं. बाईनी वाचलं आणि मला आठवतंय पुढचा महिनाभर सगळ्या शाळेमध्ये म्हणजे सगळ्या वर्गांमध्ये माझी वही फिरत होती. ते काय नाही, अगदी साधं लिहिलं होतं. मी पापलेट, मी रडतोय, मी रडत समुद्रातून प्रवास करतोय. मी वाट बघतोय, एखादा कोळी येईल, मला उचलून घेईल, कडेवर घेईल, मग मी कोणाच्या तरी घरी जाईल, मग मला छान खोबरं लावलं जाईल, चटणी लावली जाईल, तेलात खूप मला न्हायला घालतील, मग मला खूप प्रेमाने खातील. आव मुझे उठाव और मुझे खाओ, असा काहीतरी तो निबंध होता. आणि ती सगळी वही फिरल्यानंतर बरेच दिवस मला शाळेतली मुलं ए पापलेट अशी हाक मारत होते. पण मी लक्ष नाही दिलं. आपण लक्ष द्यायचं नाही. माझं कसं आहे माहिती आहे का, सदैव सैनिका पुढे जायचे. कसं आहे, मागच्या वेळी मी तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे आजही मी एक सारस्वत बोलवलेले तिथे आपल्याला वेगवेगळे पदार्थ दाखवण्यासाठी. आणि हेही तुम्हाला मी म्हटलं होतं मागच्या वेळी की सारस्वत लोकांच्या जेवणात पोळीच्या ऐवजी मासे, भाताच्या ऐवजी मासे, आमटीच्या ऐवजी मासे, भाजीच्या ऐवजी मासे असं नसतं. दुसरे त्यांच्याकडे छान छान पदार्थ आहेत. तर ते दुसरे पदार्थ काय आहेत, छान छान पदार्थ, ते दाखवण्यासाठी आपण इथे आमंत्रित केलेले पाहुणे, आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. आपलं नाव? शालिनी गुडे. सौ शालिनी गुडे. कुठे राहतो आपण? गोरेगाव. तुझं नाव काय? माझं नाव प्राची गुडे. आणि तू काय करतेस? मी राजा राणीत एज अन अकाउंटंट काम करते. क्या बात है, मस्त मस्त मस्त. आणि तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. गृहिणी. आणि घरी कोण कोण आहे? घरी आमचे माझे पती आणि आम्ही मुलगी आणि मी तिघच. आणि यजमान काय करतात? पहिले बीएसटीत होते, आता रिटायर झाले. बरं. आणि आम्ही आता जेवण करून ऑर्डरी घेतो आणि खाण्याचे सगळे पदार्थ मी बनवते घरी. काय सांगताय? आमचे स्टॉल बी असतात. कुठे? माईमला असतो, शीतला देवीला, गोमंतकला असतो. जे गोव्याचे लोक आहेत तिथे माझ्या ऑर्डरी जातात. अमेरिकेला, इंग्लंड पासून जातात. बरं, तुमचं मूळ गाव कुठलं? गोवा. आणि यांचं? गोवा. तुमचं लव्ह मॅरेज का अरेंज? नाही, अरेंजमेंट. अरे, त्यावेळी लव्ह मॅरेजचा प्रश्नच नव्हता ना ग. हल्लीच ते वाढलंय जरा. तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? बरोबर. तुझं काय काही जेवण बनवता येतं? सगळं? ही खरं सांगते? माझ्यापेक्षा चांगलं करते. काय सांगते? क्या बात आहे. बरं. ओके, तुम्ही आज काय काय बनवणार आहात? पण मी आज कैरीची उड्डमेथी, मणगणे बरं, आणि फणसाची भाजी. होय, काही वेगळेच पदार्थ आहेत. हे तिन्ही पदार्थ मी आता करणार आहे ना, ते आमच्या मंगेशीला जात्रेला करतात. बरं, फेब्रुवारी झाली त्यावेळी करतात ना. ओके, म्हणजे आता तिन्ही पदार्थ आपल्याला खायला मिळणार आहेत आणि टमटमीत असतील, चमचमीत असतील, छान असतील अशी मला खात्री आहे. कारण त्यांच्या हाताला चव आहे. ज्या अर्थी ते 200 आणि 300 लोकांच्या ऑर्डर घेत असते अर्थी. आपण किचनकडे जाऊया का? चल. शालिनी मावशी आपल्या किचन मध्ये आलेले आहेत खास सारस्वती पदार्थ दाखवण्यासाठी. आपला पहिला पदार्थ काय याचा? फणसाची भाजी. ही टिपिकल आहे का सारस्वतांची? हो, पारंपरिक आहे. पारंपरिक पहिल्यापासून. मला साहित्य सांगता काय काय? फणस, ओके, खोबरं, मिरची, वाटाणे, तूर डाळ, हिंग, चिंच, गूळ, तेल, मीठ, हळद, मोहरी आणि धने आणि मिरी. हे तेल काय आहे? खोबरेल तेल आहे. अच्छा, म्हणजे आपण तेच आता इथे वापरणार आहोत. हे टिपिकल खोबरेल तेलच वापरतो का आपण? पूर्वी लोक आमच्या गोव्याला खोबरेल तेलच खायचे. ही तेल माहीतच नव्हती. बाकीची तेल माहीतच नव्हती. ओके, हे काय केलं एक्झॅक्टली? हे शिजवताना तुम्ही हे फणस आहे तो बारीक किसला आहे, तुकडे केले आहेत आणि त्यात वाटाणे आणि तूर डाळ हे
कुकरमध्ये 2 शिट्या काढायच्या. अच्छा, हे ऑलरेडी शिट्या काढून घेतलेल्या काढून आपण. घेतलेल्या म्हणजे आता आपल्याला वेगळी शिट्टी मला वाजवायची गरज नाही. आता पुढे जाऊया. आता पुढे पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? आता धने, धने हे काय तुम्ही थोडंसं भाजून घेताय का हो, खोबरेल तेलात? मिरी, मिरच्या हे आपण फ्राय करून घेतो का तुम्ही? हो, जरासा फ्राय कर, वास बरा येतो. अच्छा, आणि पुढे काय करायचं आता आपल्याला? आता हे वाटायचं झालं. यात खोबरं, चिंच आणि हे घालं, हळद. कळलं का काय झालंय? आम्ही ऑलरेडी मिरी आणि धणे आणि लाल मिरची अशी आपण थोडीशी फ्राय थोडे करून फ्राय घेतलेली करून आहे. घेतले. आता ह्याच्यात आम्ही खोबरं घालणार आहोत, चिंच आणि चिंच हळद. आणि हळद असं करून आम्ही मिक्सर मधून काढणार आहोत. म्हणजे आम्ही प्रत्यक्ष काढणार नाही आहोत, कारण आम्ही ऑलरेडी काढून घेतलेलं आहे. आता ते घेऊन आम्ही पुढे सुरू करतोय. ओके, चला आता काय करायचं मला सांगा. आमचा आपल्याला हा मसाला तयार. फ्राय, हिंग झालं. खोबरेल घातलं, ते गरम झाल्यावर त्यात मोहरी घातली. ओके, आणि मग हिंग टाकलं. अच्छा, आणि फोडणी झाली. आता ही आपली फोडणी रेडी झालेली आहे. फोडणी झाली. आता त्यात हे फणस घालू सगळं. हो. फणसामध्ये आपण काय शिजवलेलं? वाटाणे आणि तूर डाळ. वाटाणे तुरडाळ आपण शिजवून घेतलेली आहे एकत्र. मसाला घालायचा? हो, घाला. बस, थोडं पाणी. अजून त्यात काय घालायचं आपल्याला? आता गुळ. गूळ आणि मीठ. साधा आपला नेहमीचाच गुळ आहे ना? नव्याचंच आहे. गुळाच्या ऐवजी साखर चालते का? चालते, पण जास्त साखरेपेक्षा गुळाला टेस्ट येते. म्हणजे खोबरेल तेलाची जी गंमत आहे ती हा. गोडे तेलात नाही. नाही. तसं आहे ते. चल, सगळं घालून झालेलं आहे. आता काय? आता झाकण ठेवायचं, 5 मिनिटं शिजू द्यावं. आणि हे कशाबरोबर खाता येईल? हे आता चपाती बरोबर खाता येतात, भाकरी बरोबर खाता येते, भाताबरोबर पण खातात. भाजी आपण बरोबर. थोडं अजून पातळ केलं तर भाताबरोबर सुद्धा हो. खाता येईल, नाही का? हो. तुम्हाला जर व्यवस्थित खायचं असेल, खायची इच्छा असेल तर लिहून घ्या साहित्य आणि कृती. फणसाची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कच्च्या फणसाचे तुकडे, ओलं खोबरं, सुक्या मिरच्या, मटार, तूर डाळ, हिंग, चिंच, गूळ, खोबरेल तेल, मीठ, हळद, मोहरी, धणे आणि काळी मिरी. कृती: तूर डाळ, मटार आणि कच्च्या फणसाचे तुकडे एकत्र शिजवून घ्यावेत. पॅन मध्ये खोबरेल तेल गरम करून त्यामध्ये धणे, मिरी आणि सुक्या लाल मिरच्या परतून घ्याव्यात. त्यामध्ये ओलं खोबरे, चिंच आणि हळद घालून मिश्रण वाटून घ्यावं. कढईमध्ये खोबरेल तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, मटार आणि फणसाचं मिश्रण, वाटलेल्या ओल्या खोबऱ्याचा मसाला आणि पाणी घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये गूळ आणि मीठ घालून भाजी वाफवून घ्यावी.